एकतर सगळ्यात मोठं काम म्हणजे आपल्याला कोणती साडी घालायची हे डिसाईड करणं, आणि साडी कोणती घालायची आहे हे डिसाईड झाल्यानंतर साडी कोणती घालायची आहे हे डिसाईड झाल्यानंतर आपल्याला समजतं, जेव्हा आपण पूर्ण एकदम तयारीत ब्लाऊज घालायला जातो आणि समजतं की हे ब्लाऊज आपल्याला बसत नाही आहे, म्हणजे आपण जाड झालेलो आहे. आणि ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे की आपण जाड झालेलो आहे आणि आपण खात सुटत चाललेलो आहे, पण आपल्याला हे कळत नाही आहे की बाबा आपण जाड होतोय, आपली तब्येत वाढते, आपले कपडे आपल्याला बसनासे झालेले आहेत आणि तरी पण खात सुटायचं. आणि तरी पण खात सोडायचं. तेवढ्यात आता म्हणजे अशाच वेळी आपल्याला गोष्टी मिळत नाहीत, म्हणजे कारण आपण खूप हायपर होऊन जातो, विच इज रॉंग. हे काकेत कसा आणि गावाला वळसा, म्हणजे इथेच आहे तरी आपल्याला त्याला ती सापडत नाही आहे. देवा वाचव मला. अजून मला पूर्णपणे मेकअप करायचा आहे, मला माझे हेअर ड्राय करायचे आहेत, सुकवायचे आहेत आणि हे असं काहीसं माझ्यासोबत होऊन बसलेलं आहे. सो मला वाटते मी एक साईड खोललेली आहे, आता फक्त एक साईड मला अजून हे करायचे आहे. इतक्या सुंदर ब्लाऊज आहे, मी तुम्हाला दाखवते. ह्या साईड दाखवते, जास्त खोलले नाही तर परत दुसरं काहीतरी खोलून ठेवेल मी, परत लूज होईल. इतकं सुंदर स्लीव्ज आहे. ह्या साडीचा मी लुक हे करेलच आता थोड्या वेळात, मी दाखवेलच तुम्हाला घालून ही कशी दिसते. सो मी आता हिला घेते इकडून, आणि त्यात पण मला सेफ्टी पिन भेटत नाही आहे, आणि सेफ्टी पिनसाठी मला उद्योग करायचे. आता खाली जायचं आहे, मम्मींच्याकडून सेफ्टी पिन घ्यायची आहे, म्हणजे मी फक्त पदर असंच लावून जाणार आहे यार. हां, सो फास्ट गोष्ट मी फास्ट कसं करायचं हे मी तुम्हाला सांगते. काय करायचं, तुम्हाला पटकन ना असं खोलत घ्यायचं हे, म्हणजे एक जरी तुम्हाला असं थोडीशी निघली ना तर पूर्ण काय पिन हे करून उसायची गरज नाही आहे. सेफ्टी पिनने एक दोन फक्त त्याचे हे काढायचे, हे बघा माहिती नाही दिसेल का नाही, एक दोन फक्त काढून घ्यायचे, तर नंतर मग ते असं ओढत सुटत चालायचं, असं ओढायचं. मग लगेच दुसरी साईड घ्यायची, मग तिकडची शिलाई त्याची जी असते ती लूज होते, मग लगेच ओढायचं. असं मोठं तुम्ही ओढलत ना ते काही फाटत वगैरे नाही, कारण त्याला अस्तर असतं आणि कपडा ऑब्विसली जाड असतं. हे फक्त जाड ब्लाऊजसाठी ॲप्लिकेबल आहे. नंतर तुमचं काहीतरी फाटलं तर कमेंट कराल की हां तुमची आयडिया झाली, यूज केली आणि आमचं ब्लाऊज खराब झाला. असं काही नाही, इट इज अप टू यू. अम्मा मला खूप फास्ट. हां हे बघा माझं पटकन ब्लाऊज आता हे करून रेडी होतं आहे थोड्याच वेळात बस फक्त. आणि ब्लाऊजला ऑलमोस्ट मोठी शिलाई असते तर आपल्याला उसवायला पण ते इझी जातं. हे बघा माझं झालेलं आहे उसवून ब्लाऊज दोन्ही साईड. फक्त आता इथे मला कष्ट आहे, इथे थोडंसं कष्ट आहे मला कोपऱ्यांवरती जिथे मला ब्लाऊज बसला नाही. आणि मला आज खूप वाईट वाटलेलं आहे, कारण मी साडी खूप दिवसांनी घालत आहे आणि मला आता स्वतः कळलेलं आहे की बाबा आपण जाड झालेलो आहे आणि आपल्या थोबड्यावरती तोंडावरती जरा कंट्रोल करायची गरज आहे. नाहीतर मी अशीच सुटत कधी बलून बनून जाईल, कधी फुगा माझा होईल कळणार नाही. सो मला वाटते अशा तऱ्हेने जरा काहीतरी कट करून आवाज आलेला आहे, पण काही नाही. असा हा ब्लाऊज माझा सुंदरसा मी काढलेला आहे. काय त्याची सिलाई मी लूज केलेली आहे. सो मे बी मला आता तो बसू शकतो. बघा किती सुंदर दिसते मी, आहेच मी. ठीक आहे चला मी पटकन ट्राय करते आता आणि बघूयात आपण. साडी विसरली, ही साडी आहे. ह्या साडीवरचा ब्लाऊज माझ्याकडे नाही आहे, कारण ही आहे आमच्या मम्मींची साडी. मला त्यांच्या साड्या खूप आवडतात, सो मी अशा चोरत असते. आणि तो ब्लाऊज आहे तो माझ्या दुसऱ्या साडीवरचा आहे. आपण आता मॅच करून बघणार आहे कसं दिसते घालूनच. सो आता आपण करूयात थोडासा मेकअप शेकअप. तर जेव्हा मी घरी असते तेव्हाच माझे डोळे असे एकदम दिसतात तुम्हाला, म्हणजे एकदम असे हे काय म्हणतात ते, माझे डोळे हे दिसतात, काय एकदम क्लीन अँड क्लिअर दिसतात, बघू शकता. पण हे असे नसतात,
हे मी डेली ऑफिसला काजळ पेन्सिल लावते, काजळ लावते, तेव्हा त्याचे नसतात, ते फक्त विकेंडच असे होतात. हा आहे माझा मेकअप पाऊच. तर आता आपण लावून घेऊयात. मी थोडं हे वालं लॅक्मेचं यूज करते, लॅक्मेची CC क्रीम, जेणेकरून आता हे जे आहेत असे स्पॉट हे सगळे हाईड होतात, बऱ्यापैकी हाईड होतात आणि आपला लुक थोडा हलकासा छान बनतो. जास्त काही आणि नॅचरल मेकअपचं लुक देतो, असं काही नाही की बाबा खूप काहीतरी थापून आले वगैरे. बघू शकता मी त्याला पूर्ण असं तर कवर केलेलं आहे, असं काहीच नाही वाटत की मी खूप जास्त काही लेअर वगैरे थापलेलं आहे किंवा काही. बघा थोडं हे थोडंसं हलकंसं हे झालेलं आहे, हाईट झालेलं आहे आणि एक मॅट लुक येतो. जास्त मेकअपची गरजच नाही किंवा. आणि हे आहे लॅक्मेची रोज पावडर, ठीक आहे. सो ह्या 2 गोष्टी इनफ आहेत आपला बेस बनण्यासाठी. हा हे बघू शकता किती छान कव्हरेज भेटते आपल्या स्किनला. जास्त काही महागडे प्रोडक्ट्स ऑर्डर करायची गरज नाही. ही आणि ती जी मी तुम्हाला दाखवली CC क्रीम 1 टाइम इन्व्हेस्टमेंट आहे. आरामात तुम्हाला 3-4 महिने जातात. थोडं थोडंच लावायचं राहतं, एकदम थापून लावलं तर 3-4 महिने जाणार नाही. एकदा 3-4 ही तरी मला वाटतं लग्नाच्या वेळी घेतली मी, एक 8 महिने होती घाला, पण अजून आहे याच्यात, इतकी लागत नाही आपल्याला, तेवढीच फक्त 1 दिवसातून आणि असं मॅट लुक रेडी आहे. मग आता थोडंसं मी हे पण लॅक्मेचं आहे. हे सगळं तुम्ही लॅक्मेचे प्रोडक्ट 1 टाइम इन्व्हेस्टमेंट करू शकता, हे तुम्हाला पूर्ण टाईम जातात. की थोडं असं जातं बाहेर जाते म्हणून, आणि मी पूर्ण मेकअप हाताने करते. मला ब्रशवाला मेकअप आवडत नाही, कारण मला ते तेवढे यूज करता येत नाहीत. मला वाटतं की हाताने माझा मेकअप परफेक्ट बसतो. बघा बस. आणि हे जे आहे हे ब्लशर आहे, स्टिकवालं ब्लशर, हे बघू शकता. सो हे फक्त तुम्हाला टक 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 टक, अच्छा अजून नाही लागलं, एवढेच असं. आणि इट गिव्स यू रिच लुक, एकदम रिच लुक देते तुम्हाला. थोडंसं असं हे माझे मेकअपचं हे आहे, रुटीन आहे. तुम्हाला आवडलं तर तुम्ही फॉलो करू शकता, तुमची चॉईस, ठीक आहे. तरी पण आता पहिला फेस आणि आताचा फेस डिफरन्स आहे ना, आहे ना. आणि ही मायग्लेमची, ह्याच्यामध्ये लिक्विड पण आहे, पण मी लिक्विड यूज करते, ते खूप रेड दिसतं. हे कारण माझी लॅक्मेची संपलेली आहे, सो मला यूज करावी लागते. कुठे गेली माझी, हां दाखवते. प्लीज इग्नोर हा पसारा, कारण आज संडे आहे आणि ते आवरण्यासाठीच काढलेलं आहे सगळं. ही पण लॅक्मेची होती, मॅग्लेमपेक्षा ही बेस्ट लिपस्टिक आहे. ही आता अजून घ्यायची, थोडी संपलेली आहे, पण मग मी हिला थोडासा एक लुक देण्यासाठी लावते. जसं की ही लिक्विड फॉर्ममधली आहे. आत्ताच ही रिसेंटली संपलेली आहे, सो हिला पण मी घेईल आता, ठीक आहे. बस इतका मेकअप बस आहे. अजून एक मिस आहे मेन, म्हणजे काजळ पेन्सिल. ती ऑप्शनल आहे, जसं की तुमच्या फेसवर कशी दिसते, मला आवडते आणि म्हणून मी काजळ पेन्सिल लावते, कारण त्याच्यामुळे माझे डोळे अजून सुंदर दिसतात, ऑलरेडी सुंदर आहेत, ठीक आहे. माझी काजळ पेन्सिल सध्या लापता आहे, ॲब्स्कॉन झालेले, हरवली आहे. मी तिला शोधून काढून लावेल, पण तोपर्यंत मग बाकीचं आवरून घेते, कारण आता मला फोन आलेला आहे की पटकन जायचं आहे म्हणून. सो हे आहे इनसाइडचं लिक्विड सिंदूर. मरून कलर आहे, सो क्यूट दिसतं, तेवढंच लावायचं, जास्त नाही. माहिती आहे नवऱ्यावर खूप प्रेम आहे, बस झालं. किती ठिकाणी प्रूफ करायची गरज आहे, हे घाला
जोडवे घाला, हे लावा, बस माहिती आहे, मॅरिड आहे, शादीशुदा आहे, नवरा आहे. नाव आय एम गोइंग टू ट्राय दिस बडीवाली बिंदी. मोठी आहे ही खूप, मम्मी मोठ्या लावतात, सो मी त्यांच्याकडून इन्स्पायर होऊन ही मोठी बिंदी घेतलेली आहे. सो लेट मी चेक की ती माझ्या किती सूट करते. ठीक आहे, ही बघा हे पॅकेट आहे. चला तर आपण आता ट्राय करूयात कशी दिसते. गुड. अरे तिरकी लागली वाटतं, 1 मिनिट. इकडे मिरर आहे, सो मी तिकडे थोडं तिला आय डोंट नो, बट मला छान वाटते कारण माझा फेस पण मोठा आहे. सो ओ नाईस. चला तर मग आता मी रेडी झाली आहे. मी फायनल लुक तुम्हाला थोड्या दाखवते, म्हणजे केसांचा, कारण माझ्याकडे आता टाईम नाही आहे व्हिडिओ शूट करण्यासाठी. थँक्यू. सो मी अशा प्रकारे काजळ अप्लाय केले, त्यानंतर हा फायनल लुक.